पायथनमध्ये डेटा स्टोअर करायचा आहे, पण तो कोणीही बदलू शकणार नाही. तर असं शक्य आहे का? तर हो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पायथनमधील टपल शिकवणार आहे. डेटा सुरक्षित आणि फास्ट पद्धतीने स्टोअर करण्याचा एक पॉवरफुल मार्ग. बहुतेक बिगिनर्स टपल्सकडे दुर्लक्ष करतात किंवा प्रत्येक ठिकाणी लिस्ट वापरतात. त्यामुळे परफॉर्मन्स कमी होतो आणि डेटा ॲक्सिडेंटली बदलला जातो. आज मी तुम्हाला टपल्स अगदी सोप्या भाषेत रिअल लाईफ एक्झाम्पल सोबत समजवणार आहे. म्हणजे काय तर टपल्स म्हणजे की आपण त्यामध्ये ऑर्डर्ड कलेक्शनमध्ये आपण डेटा स्टोअर करू शकतो, तर त्याला आपण टपल्स असं म्हणतो. तर आता बेसिकली आपण टपलचं तयार कसं करतो, तर पहिल्यांदा आपण एक व्हेरिएबल घेतो. इथं आपण व्हेरिएबल घेतला टप इक्वल टू. आता टपलमध्ये आपण राऊंड ब्रॅकेटमध्ये आपण याला डिक्लेअर करतो, म्हणजे राऊंड ब्रॅकेटच्या आत आपण इथं व्हॅल्यू घेतो. तर आता आपण आपण तर नंबर देऊया. इथं आपण घेतलं 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर अशा आपण इथं व्हेरिएबल दिले, म्हणजे आपण तर व्हेरिएबल घेतला, त्यात आपण राऊंड ब्रॅकेट घेतला आणि त्यात आपण काहीतरी डेटा किंवा आपण काहीतरी आयटम्स आपण तिथं घेतले की आपण ते स्टोअर केल्या ऑर्डर्डमध्ये. आता टपल्समध्ये एक वेगळी गोष्ट आहे की आपण टपल्समध्ये डेटा आपण चेंज करू शकत नाही, की जो आपण दिलाय तर तो फायनल होणार आपल्याला. आपण त्यात लिस्ट होऊन आपण बदल करू शकत नाही, तर तो त्याचा एक फायदा आहे. आता इथं आपण काय करतो, आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं प्रिंट करूया की आपलं टपल प्रिंट कसं होतं. आपण तिथलं PRINT प्रिंट, आणि इथं आपण घेतलं टप, म्हणजे जो आपला व्हेरिएबल आहे तो आपण घेतला. तर आता हे आपण बघूया रन होते का. इंटरप्रिटर सिलेक्ट करायला लागतोय, तर आता आपण सिलेक्ट केला. आता बघूया आपलं रन होतंय का. हा, आता इथं बघा, इथं आपला जो वर डेटा आहे तो आता इथं आपला प्रिंट झाला की आपला टपल आपण प्रिंट केला. तर आता आपण याच्या पुढचं आपण ऑपरेशन घेऊया. तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे की आता इथं आपण जे आयटम आहे ते आपण ॲक्सेस करूया. तर आता इथं आपण प्रिंट घेतलं PRINT प्रिंट. इथं जो आपला व्हेरिएबल आहे तो आपण घेतला. तर इथं राऊंड ब्रॅकेटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आता आपण इथं 0 घेतला. तर आता इथं आपण बघूया काय आपलं उत्तर येते, म्हणजे आपलं जे आउटपुट येते. तर हा, इथं आपलं इथं 1. तर आता तुम्ही म्हणाला इथं 0 घेतलाय तर इथं 1 का आलं, कारण इथं 2 0 मग इथं नाहीच ना, कारण इथं 1 2 3 अशी आपली स्टार्टिंग होती ना. पण जसं की लिस्ट आणि टपल मध्ये काय होतं की इथून आपलं स्टार्टिंग पासून चालू होतं. इथे 0 1 2 3 4 5 6 7 8 9. तर असं आपलं हे होतं. तर आता इथं आपण काय घेतलंय 0. तर आता इथे 0 म्हणजे काय ना 1 येणार. तर आपल्याला इथं काय प्रिंट झालं, तर इथं आपल्याला 1 प्रिंट झालं. आता आपण इथं दुसरं प्रिंट करूया. आता इथं समजा आता आपण तुम्ही म्हणता, आता इथं आपण केलं 1 प्रिंट केलं. आता आपल्याला 1 प्रिंट केल्यावर आता आपल्याला किती येणार, तर 2 येणार. तर बघूया किती येते ते. हा, तर आता इथं आपल्याला किती आले, 2 आले. तर अशा प्रकारे आपलं टपल वर्क करते. तर समजा इथं आता आपण इथं 0 म्हणजे इथं जे ॲरे मध्ये कसं आपलं 0 पासून स्टार्ट होतो ना, तर तसं इथं वर्क करते की इथं 0 म्हणजे स्टार्टिंग. तुम्ही कुठलाही नंबर, म्हणजे तुम्ही किती बी आयटम घ्या, पण आपली ह्याची स्टार्टिंग आहे ती 0 पासून चालू होणार. पण हा, 0 पासून चालू होणार, तर ह्याला आपण टपल असं म्हणू शकतो. तर हो, हे झालं आपण बेसिक आपण टपल तयार केला. तर आता आपण ह्याच्या मेथड्स आहेत तर ते आपण नंतर पाहणार आहेत. तर त्याच्या मेथड्स आपण 1 बाय 1 आपण नंतर पाहणार आहेत. सध्याला आता आपण त्यातला अजून एक कन्सेप्ट आपण बघूया. तर पुढलं काय, निगेटिव्ह इंडेक्सिंग. म्हणजे निगेटिव्ह आपण इंडेक्सिंग देऊ शकतो याला आपण निगेटिव्ह इंडेक्सिंग. इथं आता आपण निगेटिव्ह इंडेक्सिंग दिलं. इथं कसं देऊ शकतो आपण, प्रिंट. पहिल्यांदा आपल्याला प्रिंटच करावं लागणार, प्रिंट, आणि जो आपला व्हेरिएबल टप. आणि आता इथं आपण स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचं. आता इथं काय करायचं, निगेटिव्ह द्यायचं म्हणजे -1.
तर आता आपण तर निगेटिव्ह इंडेक्सिंग आपण कसं करतो. निगेटिव्ह इंडेक्सिंग आता इथं आपण रन केलं तर आता इथं किती आलं आपल्याला 10 आलं. तर आता हे कसं झालं तर तुम्हाला काय कसं झालं सांगतो की आता इथं -1 आहे. तर काय होतं -1 असेल तर तुम्ही इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. जर आता समजा इथं निगेटिव्ह तुम्हाला जर कन्फ्यूज करण्यासाठी ते विचारू शकता. जेव्हा निगेटिव्ह येतं तेव्हा काय होतं की स्टार्ट इकडून होतो. आता इथे किती इथं समजा इथं 10 येतं. थोडक्यात आपल्याला समजण्यासाठी आपण 10 ठेवायचं. तर त्यातनं आपण 1 घालवायचं. म्हणजे त्यातनं आपण इकडून जी शेवटपासून जी 1 आहे तर ही प्रिंट होण्याचं. जर तुम्हाला जर सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं आता -1 आहे तर काय करायचं शेवटनं जे 1 नंबरचं आहे तर ते आपलं अँसर असणार. तर समजा तुम्हाला आता मी इथं प्रिंट आता मी इथं 2 प्रिंट करतो -2 हां -2 प्रिंट करतो. आता इथं आपल्याला नो प्रिंट होणार. तर आपल्याला नो प्रिंट झालं. म्हणजे काय होतं जर नेगेटिव्ह इंडेक्सिंगचं आपल्याला जर फाइंड आउट करायचं असेल तर त्यात सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे आपल्याला इकडून आपलं उलट घ्यायचं, उलट मोजायचं. तर इथं 1 असेल तर 10 येणार, 2 असेल तर 9 येणार आणि प्लस असले की प्लस इकडून येणार. तर अशा प्रकारे आपण निगेटिव्ह इंडेक्स आपण समजू शकतो. आता समजा आता आपल्याला काय करायचं आहे की स्पेसिफिक आयटम की त्या म्हणजे टपल्समध्ये आहे का नाही ते आपल्याला बघायचं आहे. तर ते आपण कसं बघू शकतो तर पहिल्यांदा आपण इथे घेतलं इफ घेतलं आणि परत आता समजा तो व्हॅल्यू देऊ आपण 10 इफ 10 इन. आता इथं व्हेरिएबल काय आपलं टप व्हेरिएबल सेमिकॉलन एंटर कोलन एंटर आणि इथं आपण प्रिंट आपण यस घेऊ. डबल कोट राहिला इथं घेतलं आपण यस. इथं आपण घेतलं यस आणि आता रन करूया. तर आता इथं आपल्याला आता इथं आपलं 10 म्हणजे आपल्याला इथं यस प्रिंट होणार. तर अशा प्रकारे हे वर्क करतं. तर हे झालं टपल. तर आता ह्याच्या मेथड्स आहेत तर ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये आपण 1 बाय 1 आपण घेणार आहे. तर आजच्या पुरतं एवढंच. तर तुम्ही जर आता लिस्ट तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही डायरेक्ट टपलमध्ये जंप करू नका. पहिल्यांदा तुम्ही लिस्ट आणि लिस्टच्या मेथडचं जे ते प्रिव्हियस व्हिडिओ आहे तर ते तुम्ही पहा आणि त्यानंतर टपल्समध्ये जंप करा. त्यामुळे तुम्हाला ते क्लिअर कळणार आहे.